Good morning. Previous lecture you have studied introductory part of phenol and IUPAC nomenclature. Okay, in this lecture we are going to study acidic nature of phenol. Okay, आजच्या लेक्चर मध्ये आपण acidic nature of phenol हे बघणार आहोत. ओके, तर ॲसिड काय असतो, जो काय करत असतो, H+ आयॉन डोनेट करत असतो. H+ आयॉन डोनेट करतो, त्याला काय म्हणतो आपण, ॲसिड. म्हणजे एखादा सबस्टन्स आपण वॉटरमध्ये टाकला तर तो काय करेल, आपल्याला H+ आयॉन डोनेट करेल, म्हणजे देईल, त्याला काय म्हणतो आपण, ॲसिड. ओके, मग फिनॉल हा ॲसिडिक आहे. फिनॉल हॅज अ ॲसिडिक कॅरेक्टर. फिनॉल हा काय ॲसिडिक आहे, बट कसा आहे, फिनॉल इज अ वीकली ॲसिडिक. फिनॉल हा कसा आहे, वीक ॲसिड आहे, वीक ॲसिड. फिनॉल इज अ वीक ॲसिड, बट फिनॉल is a more acidic than alcohol. Okay, phenol has a weak acidic character. Phenol is a more acidic than the alcohol, but phenol हा काय लेस ॲसिडिक आहे. कोणापेक्षा, फिनॉल इज अ लेस ॲसिडिक दॅन द कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, बघा, फिनॉल इज अ वीक ॲसिड. फिनॉल इज अ, आपण बोलतो फिनॉल हा वीक ॲसिड आहे, बट फिनॉल इज अ मोर स्ट्रॉंगर ॲसिड दॅन द अल्कोहोल, बट वीक ॲसिड दॅन द कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, मग ॲसिडसाठी असणारे काय जे टेस्ट असू शकतात, फिनॉल टर्न्स द ब्लू लिटमस पेपर इंटू रेड. जर फिनॉल टर्न्स द ब्लू लिटमस इंटू रेड कलर. ओके, मग फिनॉल जर आपण ब्ल्यू लिटमस पेपरवरती टाकला तर तो ब्ल्यू लिटमस काय होतो, रेड कलरमध्ये काय होतो, कन्वर्ट होतो. इट मीन्स फिनॉल शोज ॲसिडिक कॅरेक्टर. ओके, अगेन फिनॉल रिॲक्ट विथ ॲक्टिव्ह मेटल, like sodium, potassium. That time hydrogen gas is liberated. Okay, it means it shows the acidic character. Okay, हे समजलं. म्हणजे फिनॉल हा काय, फिनॉल इज अ वीक ॲसिड. ओके, बट फिनॉल इज अ स्ट्रॉंगर ॲसिड दॅन द अल्कोहोल. इफ यू कंपेअरिंग विथ अल्कोहोल, फिनॉल इज अ स्ट्रॉंगर ॲसिड दॅन द अल्कोहोल, बट लेस ॲसिडिक दॅन द carboxylic acid. Phenol turns the blue litmus paper into red. Okay, if you reacting phenol with active metal like sodium, potassium, that time hydrogen gas is evolved. And next, phenol does not react with carbonates or bicarbonate. Okay, मग एक क्वेश्चन येतो आपल्याला की why phenol is a more acidic. हे समजलं, why phenol is a more acidic than the alcohol. फिनॉल हा अल्कोहोल पेक्षा का जास्त ॲसिडिक आहे. बघा, जर आपण ऑर्डर बघितली, कार्बोक्सिलिक ॲसिड, ओके, हा स्ट्रॉंगर आहे कोणापेक्षा, फिनॉल पेक्षा. ओके, आणि फिनॉल हा स्ट्रॉंगर ॲसिड आहे कोणापेक्षा, अल्कोहोल पेक्षा. ओके, मग फाय phenol is a more acidic than the alcohol. Okay,
म्हणजे फिनॉल हा अल्कोहोलपेक्षा काय ॲसिडिक आहे हे आपल्याला बघायचं आहे. ओके, फिनॉल इज अ वीक ॲसिड हे आहे माहिती आहे आपल्याला. ओके, पण आता बघणार आहोत व्हाय फिनॉल इज अ मोर ॲसिडिक. ओके, बघा, if you ionizing this phenol, it gives the H plus ion, means proton. Okay, to form phenoxide ion. फिनॉक्साइड आयॉन. बघा, हा फिनॉल आहे. फिनॉल जर वॉटरमध्ये टाकला तर हा काय तयार होतो, हा H प्लस देतो वॉटरला आणि काय तयार होतो, फिनॉक्साइड आयॉन तयार होतो. ओके, हेच आपण काय केलं, अल्कोहोल घेतला एखादा कोणताही CH3 CH2 OH आणि वॉटरमध्ये टाकला, याचा पण अल्कोऑक्साइड इथॉक्साइड आयॉन तयार होईल, CH3 CH2 O मायनस आणि हा S3O प्लस. ओके, डिफरन्स एवढाच आहे, व्हाय फिनॉल इज अ मोर ॲसिडिक दॅन द अल्कोहोल. आफ्टर आयोनायझेशन of phenol, that time you will get phenoxide ion. Okay, after losing of proton, phenol lose the proton and to form phenoxide ion. अल्कोहोल ने जर प्रोटॉन लूज केला तर इथॉक्साइड अल्कोऑक्साइड हे आयन तयार होतील. मग व्हाय फिनॉल इज अ मोर ॲसिडिक दॅन द अल्कोहोल. द ग्रेटर ॲसिडिटी ऑफ फिनॉल can be attributed due to the resonance stabilization of phenoxide ion formed after losing of H plus ion. ओके, म्हणजे जास्त ॲसिडिटी फिनॉलला कशामुळे येते, तर जे काही हा फिनॉक्साइड आयॉन तयार होतो हा कशामध्ये जातो, रेझोनन्समध्ये जातो. रेझोनन्समध्ये गेल्यामुळे ह्या फिनॉक्साइड आयॉनला काय येते, स्टॅबिलिटी येते आणि त्याच्यामुळे हा फिनॉक्साइड आयॉन स्टेबल होतो. स्टेबल झाल्यामुळे हा फिनॉल काय येतो, मोर ॲसिडिक होतो. पण जे काही रेझोनन्स स्टॅबिलायझेशन आहे ते अल्कोऑक्साइडमध्ये किंवा इथॉक्साइडमध्ये होत नाही. ओके, मग समजलं, द ग्रेटर ॲसिडिटी ऑफ फिनॉल कॅन बी ॲट्रिब्युटेड ड्यू टू द रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ द फिनॉक्साइड आयॉन फॉर्म आफ्टर बाय लॉसिंग अ हायड्रोजन H plus ion. Okay, no such stabilization possible in alkoxide. ओके, हे अशा प्रकारचं स्टॅबिलायझेशन ह्या अल्कोऑक्साइडमध्ये होत नाही. नो सच स्टॅबिलायझेशन पॉसिबल इन अल्कोऑक्साइड आयॉन अँड इन फिनॉक्साइड द निगेटिव्ह चार्ज ऑफ ऑक्सिजन delocalize over the benzene ring. Okay, and benzene ring helps to stabilize the negative charge of phenoxide ion and phenoxide ion make it more acidic. Okay, बघा, हा जो फिनॉक्साइड आयन तयार झालेला आहे हा फिनॉक्साइड आयन कशामुळे स्टॅबिलाइज होतो, ड्यू टू द रेझोनन्स स्टॅबिलायझेशन. ओके, ह्या फिनॉक्साइड आयन ऑक्सिजनचा निगेटिव्ह चार्ज रेझोनन्समध्ये गेल्यामुळे काय होते, स्टॅबिलाइज होतो आणि त्याच्यामुळे याला जास्त ॲसिडिटी येते. बट सच टाइप ऑफ पॉसिबिलिटी आर नॉट पॉसिबल इन अल्कोहोल आफ्टर लॉस ऑफ proton formation of alkoxide or ethoxide ion. This negative charge localize over the only oxygen, does not undergo any delocalization or resonance. That's why phenoxide ion is a more stable than the alkoxide ion, and this step due to the stability, resonance stability of phenoxide ion, phenol is a more acidic. मग कसा रेझोनन्स मध्ये जातो आपण बघूया. हा जो आहे फिनॉक्साइड आयॉन, हा फिनॉक्साइड आयॉन तयार झाला, ते दोन इलेक्ट्रॉन पेअर. ओके, हा निगेटिव्ह चार्ज म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. हे जर इथे आले, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड तयार केला, तो हा कार्बन कार्बन पाय बॉन्ड जो आहे तो काय होईल, ब्रेक होईल आणि ह्या कार्बनवरती काय निगेटिव्ह चार्ज येईल. अँड देन यू विल गेट फर्स्ट रेझोनन्स स्ट्रक्चर लाईक दिस. Okay, again this negative charge form pi bond. Okay, and this carbon carbon pi bond is break and carbon get negative charge. आता ह्या कार्बन वरती काय आला, निगेटिव्ह चार्ज आला. ओके,
परत हा काय करेल, हा निगेटिव्ह चार्ज ह्या कार्बन सोबत आणि ह्या कार्बन सोबत काय करेल, पाय बॉन्ड तयार करेल. मग हा कार्बन कार्बन पाय बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल आणि ह्या कार्बन वरती काय येईल, निगेटिव्ह चार्ज येईल. ओके बघा इथे इथे डबल बॉन्ड, इथे निगेटिव्ह चार्ज, हा ऑक्सिजन. ओके अगेन हा निगेटिव्ह चार्ज हा काय करेल, इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटल मधले याच्या पी ऑर्बिटल मध्ये येईल आणि पाय बॉन्ड तयार करेल. हा कार्बन ऑक्सिजन पाय बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल आणि तुम्हाला हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळेल. ओके आफ्टर लॉस ऑफ प्रोटॉन, ओके आफ्टर लॉस ऑफ प्रोटॉन फॉर्मेशन ऑफ फिनॉक्साइड आयन इज टेक प्लेस इन फिनॉल. ओके म्हणजे फिनॉलने जर प्रोटॉन दिला आणि हा फिनॉक्साइड आयन तयार झाला, हा फिनॉक्साइड आयन ओके ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह चार्ज, दिस निगेटिव्ह चार्ज ऑफ ऑक्सिजन ऑफ और फिनॉक्साइड आयन डिलोकलाइज कसं होते बघा, ह्या कार्बनवरती येतो, नंतर ह्या कार्बनवरती येतो, नंतर ह्या कार्बनवरती येतो आणि परत आपली पोझिशन होते. मीन्स डिलोकलायझेशन ऑफ निगेटिव्ह चार्ज टेक प्लेस ओव्हर द बेन्झीन रिंग अँड बेन्झीन रिंग हेल्प्स टू द stabilize this negative charge. That's why phenoxide ion gets stability, and due to this stability phenol is a more acidic than the alcohol. Okay, such type of resonance are not possible in alkoxide. म्हणजे फिनॉल अल्कोहोल मध्ये जर आपण हा अल्कोहोल घेतला ओके आणि आयोनायझेशन झालं तर हा काय होईल, ऑक्सिजन वरती चार्ज येईल, हा H प्लस देईल कोणाला तरी, वॉटरला कोणाला. ओके हा जो अल्कोऑक्साइड आहे, दिस अल्कोऑक्साइड डज नॉट अंडरगो एनी रेझोनन्स. ओके दिस निगेटिव्ह चार्ज ऑफ ऑक्सिजन ओनली लोकलाइज ऑन ऑक्सिजन. म्हणजे फक्त कुठे दिसतोय तुम्हाला, फक्त ऑक्सिजन वरती दिसतोय, कुठं डिलोकलायझेशन मध्ये जातोय का, तो नाही. त्याच्यामुळे हा अल्कोऑक्साइड आयन काय अनस्टेबल आहे. त्याच्यामुळे अल्कोहोलची ऍसिडिटी कमी आहे ॲज कम्पेअर टू फिनॉल. फिनॉलचा जो निगेटिव्ह चार्ज आहे फिनॉक्साइड आयनचा, दॅट निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज ओव्हर द रिंग. ओके बघा द ग्रेटर ऍसिडिटी ऑफ फिनॉल इट कॅन बी अट्रिब्युटेड ड्यू टू द रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ द फिनॉक्साइड आयन आफ्टर फॉर्म बाय लॉसिंग H plus ion. Okay, and no such stabilization possible in alkoxide. Okay, and then negative charge delocalize around the benzene ring. Okay, the benzene ring helps to stabilize the negative charge on phenoxide ion, and phenoxide ion make more acidic to the phenol. That's why phenol is a more acidic than the alcohol. समजलं, अतिशय सोपं आहे. नेक्स्ट बघूया आपण, जर फिनॉल वरती सबस्टिट्यूएंट असतील, कोणते सबस्टिट्यूएंट बघूया आपण. ऍसिडिटी, इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट ऑन फिनॉल, ऍसिडिटी ऑफ फिनॉल. म्हणजे सबस्टिट्यूएंटचा काय इफेक्ट होतो ऍसिडिटीच्या, फिनॉलच्या ऍसिडिटीवर. इफेक्ट ऑफ substituent, effect of substituent of on acidity of phenol. Okay, effect of substituent on acidity of phenol means there are two type of substituent. One is a electron withdrawing substituent and electron donating. Okay, first बघूया electron withdrawing group, electron withdrawing group attached on phenol. Okay, electron withdrawing. And second electron donating group, जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असतील फिनॉल वरती आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर अटॅच असतील फिनॉलला, सबस्टिट्यूट असतील, तर काय इफेक्ट होतो फिनॉलच्या ऍसिडिटीवर. ओके, जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर अटॅच असतील, ओके, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच ऑन फिनॉल, दॅट टाइम ऍसिडिटी
ॲसिडिटी ऑफ फिनॉल इंक्रीजेस. ओके, ॲसिडिटी ऑफ फिनॉल काय होते, इंक्रीज होते. कोणते, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आर अटॅच ऑन फिनॉल, दॅट टाइम ॲसिडिटी ऑफ फिनॉल इंक्रीजेस. मग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणते आहेत, NO2, हा सायनो ग्रुप, त्याच्यानंतर तुमचे हॅलाइड्स, क्लोराइड. ओके, दिस ग्रुप आर प्रेझेंट ऑन फिनॉल, दॅट टाइम ॲसिडिटी ऑफ फिनॉल इंक्रीजेस. ओके, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजेच आपण असं लिहू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. ओके, जर अटॅच असतील दॅट टाइम ॲसिडिटी ऑफ फिनॉल डिक्रीजेस. ओके, ॲसिडिटी ऑफ फिनॉल डिक्रीजेस. कोणते ग्रुप असतील मग ते ॲसिडिटी कमी करणारे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, मिथाइल ग्रुप म्हणजेच CH3, OCH3, NH2, NR2. These are the electron donating group. Okay, they donate the electron to, that's why they decreases the acidity of phenol. मग बघा, जर बघा हा जर सबस्टिट्यूएंट अटॅच असेल NO2, आता बघू आपण NO2. ओके, हा NO2 पॅरा पोझिशनला, इफ आता इथे बघूया, इफ दिस ग्रुप अटॅच ऑन ऑर्थो अँड पॅरा पोझिशन, जर हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणत्या ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला अटॅच असतील तर ॲसिडिटी ऑफ फिनॉल ऑल्सो इंक्रीजेस. ॲसिडिटी ऑफ फिनॉल इज इंक्रीजेस. ओके, म्हणजे जास्त इंक्रीज होईल. कोणत्या पोझिशनला असतील, ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला असतील. ओके, म्हणजेच हा ऑर्थोला झाला. ओके, नायट्रो ग्रुप, अँड सेकंड आपण नायट्रो ग्रुप अगेन पॅरा पोझिशनला लावला. ओके, ओके, जर this electron withdrawing present on ortho and para position, that time acidity of phenol also increases. Okay, हे तुमचे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. ओके, मिथाइल, OCH3, NH2, NR2, these are the इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. ओके, मग बघा हे जे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत, ओके, हा जो फिनॉक्साइड आयन तयार होईल तो काय करतील, आणखी काय करतील, स्टॅबिलाइज करतील त्याला, म्हणजे स्वतःकडे ओढतील आणि जो ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह चार्ज आहे तो काय होईल, आणखी जास्त स्टेबल होईल. ओके, बट इन इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करतील, हा जो फिनॉक्साइड आयन तयार होणारा आहे, ओके, हा जो फिनॉक्साइड आयन तयार झाला आणि सपोज इथे जर CH3 ग्रुप असेल, ओके, हा काय करेल, याला इलेक्ट्रॉन डोनेट करेल. हा जो एक ग्रुप आहे ह्याचा ऑक्सिजनला काय करेल, आणखी इलेक्ट्रॉन काय करेल, डोनेट करेल. म्हणजे हा जो फिनॉक्साइड आयन तयार झालेला आहे तो काय होईल, आणखी अनस्टेबल होईल. ओके, स्टेबिलिटीकडे म्हणजे तो जाणारच नाही. मग अनस्टेबल झाला म्हणजेच काय होणार आहे, इथे ॲसिडिटी डिक्रीज होणार आहे. ओके, म्हणजे ॲसिडिटी ऑफ फिनॉल, ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर अटॅच असतील तर ॲसिडिटी इंक्रीज होते आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतील तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल होईल ॲसिडिटी. ओके, समजलं. बघा, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील तर सबस्टिट्यूएंट हे अटॅच असतील, कोणते, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग, नायट्रो, सायनो, क्लोरो, आणखी काही असतील तर ॲसिडिटी ऑफ फिनॉल इज इंक्रीजेस. इफ or phenol attach this substituent methyl, OCH3, NH2, NR2, हे काय आहेत, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. हे काय करतील, इलेक्ट्रॉन डोनेट करतील आणि हा फिनॉक्साइड आयन काय करतील, आणखी अनस्टेबल करतील. मग अनस्टेबल झाला की हा काय होईल, ॲसिडिटी काय होते, कमी होते. म्हणजे हा इलेक्ट्रॉन डोनेट करतात म्हणजे त्याला आणखी अनस्टेबल करतात. म्हणजे ॲसिडिटी
of phenol directly proportional to the electron withdrawing group and acidity of phenol inversely proportional to the electron donating group. ओके, लक्षात आलं. नेक्स्ट बघूया याच्यातलं काही सपोज एक दोन एक्झाम्पल बघू आपण कसे. आता जर आपण ऑर्डर लावली डिक्रीजिंग इन्क्रीजिंग, आता बघा हा फिनॉल आहे, याच्यामध्ये सांगायचं आहे आपल्याला कोणता मोर ॲसिडिक आहे. एक आणखी एक घेऊ आपण. ओके, याच्यामध्ये जर आपल्याला कोणते मोर ॲसिडिक, कोणता सर्वात जास्त ॲसिडिक आहे सांगायचं आहे. मोर ॲसिडिक कोणता आहे, विच कंपाऊंड इज अ मोर ॲसिडिक. ऑर्डर लावायची आपल्याला, हायेस्ट ॲसिडिक कोणता आहे. ओके, सपोज याला मी ए केला, याला बी केला, याला सी केला, याला डी केला. ओके, तर तुम्ही याची ॲसिडिटी ऑर्डर सांगायची आहे. विच कंपाऊंड इज अ मोर ॲसिडिक विथ इन्क्रीजिंग ऑर्डर. कसा, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲसिडिटी ऑफ फिनॉल. ओके, याचा आन्सर द्यायचा आहे. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे थांबू. नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रिपरेशन मेथड्स ऑफ फिनॉल हे बघूयात. ओके, थँक्यू.